गोष्ट जरी छोटी तरी अर्थाने मोठी। श्रद्धांजली। वेदिका आणि माधव यांच्या सौख्य संसार वेलीवर रमणी आणि रियांश ही दोन सुंदर फुले उमलली होती, पण दृष्ट लागल्याप्रमाणे त्यांच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। वेदिका आणि मुलांवर जीवापाड प्रेम करत असलेला माधव अर्ध्यावरच संसाराचा डाव सोडून गेला होता। उदास, खिन्न आणि सुन्न मनाने वेदिका केवळ हताशपणाने मृत माधवला बघत बसली होती। तिच्या दुःखाश्रूंचा बांध काही केल्या फुटत नव्हता। माधवशिवाय वेदिका आणि लेकरांचं जगणं केवळ अशक्य आहे। आता जीवाचं काहीतरी करून संपून जायचं असा विचार वेदिकाचं मन करत असताना 4 वर्षांची रमणी आणि 2 वर्षांचा रियांश या लेकरांनी येऊन तिला मिठी मारली। त्याही परिस्थितीमध्ये वेदिकाने लेकरांची भूक जाणली। एक मोठा टाहो फोडून ती मोकळी झाली। असंख्य आठवणी आठवत रडू लागली। 2 लेकरांच्या मिठीने वेदिकाला माधवच्या आठवणींसोबतच रमणी आणि रियांश यांचे भवितव्य सतावू लागले। मन घट्ट करत वेदिकाने डोळे पुसले आणि मनोमन निर्धार केला, आता माधवच्या आठवणींसह रमणी आणि रियांश यांच्यासाठी जगायचं। माधवने पाहिलेल्या स्वप्नांप्रमाणे हीच तर माधवला खरी श्रद्धांजली होती।